हे जे बोलणारे महाशय आहेत त्याच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही. दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाच्या घरची बिलं दिली गेली, त्याच्याबरोबर ब्युटी पार्लरची घोडाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं आणि कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं जिथे पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही त्या ठिकाणी विमानाने आता हेलिकॉप्टरने गेले नाहीत. या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहे. आणि आज त्या अकाउंट मध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने अकाउंटचा गैरव्यवहार झाला आणि त्याच्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे ते मी वेगळं काय तिथं सांगणार नाही. शपथविधी 4थ्या दिवशी झाला त्याच्या माझे पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून मी सांगतो, पक्ष वेगळे असले तरी सुमित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी 4थ्या दिवशी झाला पाहिजे. पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे जे कुणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुमित्रा काकींना की 4थ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला.